नमस्कार मित्रांनो, आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराजांचं दर्शन घेतलं आणि मी आता आज शोभायात्रा बघायला निघालोय. दहिसर पूर्व येथील LL कॉम्प्लेक्स मधली ही शोभायात्रा आहे. शोभायात्रेची सुरुवात पालखीच्या आरतीने होते. छत्रपतींचा वेश परिधान केलेले कलाकार आरती करतात. प्रतीक असलेल्या गुढीचं पूजन करून मांगल्य, विजय आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेली ही शोभायात्रेच्या सुरुवातीलाच काही गट सामाजिक संदेश देत आहेत. सगळ्यांच्या हातात संदेशाचे फलक दिसत आहेत. काय लिहिलंय ते एका संदेशाजवळ जवळ जाऊन बघतो. सगळ्याच इमारतींसमोर अशी रंगीबेरंगी रांगोळी काढली आहे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, नूतन वर्षाभिनंदन. ढोल ताशे वाजायला सुरुवात झालेली आहे. इथे होम हवन चाललंय. समोरून पालखी येते. पालखीवर फुलं उधळली जातात. सगळ्यांच्या हातात दिंड्या पताका आहेत. छान वातावरण निर्मिती झालेली आहे. तिथे लहान लहान मुलं मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. महत्वाचं म्हणजे हा खांब जो आहे तो एका ट्रकवर स्थापित केलेला आहे. त्या शोभायात्रेचं अजून एक आकर्षण म्हणजे लेझिम पथक त्यांनी सुरुवात केलेली आहे. लेझिम पथकाच्या मागे हे ध्वजपथक आहे. महाराज रथावर स्वार झालेत. त्यांच्या मागे अजून एक पथक आहे.
पुन्हा एकदा मल्लखांब करणारे कसरतपटू दिसतात. वाव, ग्रेट. प्रचंड सराव दिसून येतो. पुन्हा एकदा इथे लेझिम पथक आलेलं आहे. त्यांच्या मागेच हे ध्वजपथक आहे. इथे वानर सेना आहे. गदाधारी वानर सेना. थोडे स्कूटर आणि मोटरसायकल स्वार आहेत. वाह, क्या बात. एक हरहुन्नरी कलाकार श्री बाळ वैद्य ढोल ताशा पथकाला प्रोत्साहन देतात. हे दहिसरेतील विठ्ठल रखुमाई मंदिर. विठ्ठल मंदिराच्या आरतीने शोभायात्रेची सांगता झाली. त्या शोभायात्रेचा आयोजनाचं खरंच कौतुक करायला हवं. गेले कित्येक आठवडे ते यावर मेहनत करता येतात. ते कोण ओळखा पाहू. त्या पालखीचं दर्शन घेऊन हा व्हिडिओ इथेच संपवतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि जाता जाता एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का नसेल तर लगेच करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.